कीर्तन जर भूतान ऐकिलं थांबत नाही ते पळून जात महाराज, पळून जात कसं जसं हरिपाठाच्या आधी माणसं इथे बसतील का गप्पा करी आणि हरिपाठावाले का आले टाळ वाघ का आलेली आहे ना की कोण पळून जाते भूत. जो मागे कोणी पदार्थ ती आपण भेटा की अन्नाचा पर्व भीमास प्रमोदाला बहुत काय बोले दुर्जनाते आणि द्रौपदीनं संकट ज्याचं त्यो निर्माण करतो दोष दुसऱ्याला देतो. नेहमी माणसाचा स्वभाव आहे संकट ज्याचं त्यो निर्माण करतो आणि दोष दुसऱ्याला देतो. म्हणजे अन्न टाकीतानी चिती शिखाऊ उठून देईन हाती तुमच्या शेंड्या उठून म्हणजे तुमच्या हातात देईन तुम्ही विचार करा आता. आणि द्रौपदीचे अन्नाचे पर्वत पुढं पडायले सकल दुरात्मे खाली पाहती प्रत्युत्तर न देती कोणी बोलणं महाराज आंतर मलिनतेचे भाजन त्यात बुडाली अवघे दुर्जन सगळं आत मळालेलं महाराज अंतकरण. भीमाचा क्रोध कोणास वचन न काढावे भीमाकडे पाहिलं सगळ्यानं आणि कोणी बोलणं की दिव्य देता खोटे होय किस्सा मरी पावे पडायचे तैसे दुरात्मे यादवराय अपमानित ते दवा इतस्तरास मार मारुनी सुक्ष काष्ट गुडीची चरणी तैसे कौरव दिसती ते क्षणी ते झीन दुरात्मे तेच राहिले नाही महाराज तेच राहिले. भक्त बोलती ते वेळी धन्य कृष्णावे लाडी श्रीकृष्ण आपणाई शिकेली चतुर प्रत्यक्ष आणि भक्ताला आनंद देवाचा अवतार होय दासा सुख दैत्य भय कृष्ण गोकुळी जन्माला भक्त आनंद वर्तात भक्त आनंद वर्षाला कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टाचा काप सुटला. दुष्ट लोक गेलीच कळकाप सळकाप सुटलं की आता हे आता काही चांगलं नाही. नामा म्हणे भय लागले फाटलीसे तेव्हा त्याची याच्या मागचं पाहिजे आपल्याला आहे का नाही. कसं झालं आपण मत्याच झालं ते नाशिदा हाता दैत्याचे ते बंड त्याला कंसाला काय वाटलं आता हे दैत्य ठेवी नाही कितकाच करायचा भक्त बोलतील मान भक्ताला आनंद झाला महाराज म्हणजे जेवण आपल्यासारखेच केलं ना हो आहे का नाही. काही काही माणसं कोणाचा संसार जमला की आनंद होतो कोणाचं तर चांगलं जेवायला असो नसो काही असो कोणाचं जमले की काही कोणाचं जमूच्या दुःख होते. काय देवाची रचना आहे आणि काय नाही काही कळत नाही कोणाचं चांगलं होते घ्यायचं असे. भक्त बोलते ते वेळी धन्य कृष्णावे लाडी श्रीकृष्ण आंचवूनी आली समस्त आंचवूनी आली समस्त गंगात्मक अरे द्रौपदी देवी हात धुत नमस्कार येते ते उठले कौरव हात धुतले निघले भीष्माचार्य म्हणले देवीला नम आता हे काय पटायला काय देवी हे म्हणले ती आणि खरं देवीच आहे ना देवीला तुम्ही नमस्कार करा. हे मंगलदायक भवानी हिची वर माता तुम्ही हिची निंदा केली हिला जर राग आला तर तुमचं भस्म करून टाकी हे पोपली आणि निर्वाणी कुलक्षय करील. आणि मग शेवटी काय झालं भीष्माचार्य म्हणले तसंच झालं ना हिचे ठाई कल्पिता विपरीत भस्म वाळकुनी समजत परिते न ऐकत उन्मत महा पापिष्ट विषय अंधाचे महान पाप महाराज. आसो द्रौपदी गेली गृहात मागे गेला वैकुंठनाथ पायी मिठी तेव्हा घाली प्रवेश कुंद द्रौपदी कुंती पांडवही ते वेळे सपनामाचे प्रवेशते म्हणजे श्रीरंगा आजी वाजले घोर संकट माऊली
धर्म म्हणे जगन्नाथा कोणते उपकार आठवाता, अन्नदाता गुरु भैत्राता तुझ परता दिशेना. दुसरा कोणीच नाही महाराज, कोणीच तुका म्हणे एका, आणि हरिविन नाही सखा. कोणीच सखा नाही भक्ताचा, बस कोणी नाही. कुंती पांडव ही वेळे, भीमसेन आणि अर्जुन स्कुंद स्कुंदोनी करीतील रोदन, त्या हृदय धरून मधुसूदन करी समाधान तयाचे. द्रौपदीस गई वर्ण सावरे, नेत्री वाहती जीवन झरे. म्हणे श्रीकृष्ण त्रिभुवन सुंदरी, उपकार न विसरे जन्मोजन्मी. श्रीरंगाचे निजकंठी कुंती येऊन घाली मिठी. म्हणे कृपाळवाचे जेठी द्रौपदीस समजाय. मग द्रौपदीस म्हणे चक्रपाणी, वाढिता कष्ट दिसगे माय बहिणी. तू सद्गुण रत्नाचे खाणी प्राणा होणे आवश्यक. मग द्रौपदी बोले वचन मी कुठेही जन्म घेईन, पण तूच बंधू होईल श्रीकृष्ण पाठे राखा काय पाहिजे. कुठं जन्म दे मना येईल तो जन्म देई, फलते कुळी फलते ठाई. ते मी सांकडे घालीत नाही, हृदया होणे कुवा न उदारे. याची नाम दे का देवा, तुझा विसर न व्हावा. मग तुका म्हणे गर्भवासी, आणि सुखे घालावे आमासी. तू संग असल्यावर काय महाराज, राम शिकेल म्हणजे तू येऊ नको, वनवासात येऊ नको. वाघ हे सर्प हे अड्यावर झोपणं लागल. सीता म्हणे दुसऱ्याला फसवा. तुम्ही संग असते हे सुख आहे, याच्यापेक्षा मोठं कोणतं सुख आहे. मग द्रौपदीस म्हणे चक्रपाणी, आसो आयसा एक संवत्सर, रास यज्ञ होत होत. असे 12 महिने असा यज्ञ चालला. नित्य किती जेवी ती उपलब्धी खाना इथल्याशी गणतीच नाही हो, किती बामण जेवले म्हणून. सकाळची भोजने झाल्यावरी मग पांडवा सहित पुतणारी कुंती द्रौपदी सुंदरी पंक्ती सी बैसकी 8ही जने. मग कुंती द्रौपदी 5 पांडव कृष्ण हे 8चे 8 मग बसायचे. आपल्याला आपलं दिसत नाही, जसे भगवान बाबाचे शब्द चालले असे एखादीशी दुरंत कमी पडला का. हे कोण पुरवायले, पण ते माणसाचं ध्यान नसतं त्याच्यावर, आहे का नाही. एका दिवसाच्या लग्नात अपराध होती, 4 पाहुणे घरी आलीत होती, एवढ्या पंक्ती चालल्या. काही काही हार झाले केलताना लोक जे होते तिकडं फोकर महिनीकडे जेवण तरी कमी पडत नाही, आहे का नाही. सकाळची भोजने झाल्यावरी मग पांडवा सहित पुतणारी कृष्ण पंक्तीशी भोजन. ब्रह्मादिकाने घडे पूर्ण. धन्य धन्य ते पंडुनंदन, जगत जीवन वश्य जाते. देवाची पंगत मिळाली काय साधी गोष्ट आहे का महाराज. सज्जनाच्या संगतीत पांगरेल भगवान बाबा आले, आणि भगवान बाबा आले उद्धव बाबा म्हणजे तुम्ही कीर्तन केलं, तुम्हाला माहिती आहे सगळी गोष्ट. मी करीत नाही, मी करीत नाही. सगळे उद्धवाची विनंती केली, आणि मग ते उभे राहिले. भक्ता ऐसे जाणाचे ते उदास आभंग घेतला, याच्यावर बाबा बोलतील म्हणले. इतकंच म्हणले बाबा म्हणजे झालं केलं बाबा. पण जेवायचं सांगायचं तुम्हाला, ते पंक्तीत बसले होतो, धारा धारा पंक्ती बसले. पण भगवान बाबा म्हणले ते आईला माया शेजारी आला असं म्हणले. नित्य ब्राह्मणाच्या होती पंक्ती. सोय उचिष्ट काढी श्रीपती काढी धर्मा घरी, ते उष्ट काढायचे. ज्याशी वेद शास्त्र वाखारी ते नागात कीर्ती अनुभव. देव का लहान आहे का, लहान आहे का भक्तासाठी लहान झाला, आहे का नाही. नाही तर लहान थोडा आहे. ठेवली थोरपणाची प्रौढी द्वारकाधीश पात्र. आणि कधी तुम्हाला सांगतो, मोठा माणूस लहान होईल, लहान येईल तेव्हा त्या मोठेपणाचं सुख मिळत. नाही तर सुख मिळत देवाला सुख. देवाला देव देव कोण म्हणाले, गवळ्या घरी जातो जयदूत म्हणून मोठा, त्याच्याच घरी देव मोठा अजिबात नाही. त्या मोठं म्हणायला माणसं लागले भावता, तो माणसा लागला ना, आहे ना. एक माणूस पंढरपूरच्या हॉटेलमध्ये परगावचा, महाराज सगळे लोक बोलू लागले त्याला. मी कशाला बोलतो म्हणजे महाराज तुम्हाला आपला परिचय नाही का. म्हणलं नाही हो.
पण तुम्हाला असायला पाहिजे परिचय. मी म्हणलं परिचय त्याचा असतो जो कुठं निवडणुकीत उभा असतो, एखादा मोठा सप्ताह करतो. याच्यातलं तुम्ही काय करता? शेलगिरी होती आता या परिचयाचं तुमच्याकडे आहे का? कुठं आमदार झालते का त्या वेळेस? म्हणे नाही. म्हणलं एखादा मोठा कार्यक्रम केला का? म्हण नाही. मग परिचय काय? ह्यो परिचय असतो का? म्हणलं ह्यो इतक्याहून आहे का नाही. पंक्तीशी बसते नित्य ब्राह्मणाच्या पण ठेवून थोरपणाची पण विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा विटोनी निर्गुणा रूप धरिले गोजेल. विसरोनी देवपणा हे महत्वाचं आहे. देवपणा विसरला आहे का नाही. देवपणा विसरला. विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा. भगवान बाबा गेले मुंबई साहेब आले आणि ती गाडीच बिघडली तिकडं आहे का नाही. तर 2 कोस का काय नुसते पायी चालली ती गाडी नीट करून मग आली त्या माणसाने मागून. पण ती लगेच गाडी मला नीट करा म्हणजे तुम्ही मी निघतो आता. नित्य ब्राह्मणाच्या होती पंक्ती सोय उच्चिष्ट काढी श्रीपती ठेवणी थोरपणाची प्रौढी. द्वारकाधीश पात्र काढी एकाच जागी सर्व पाव देव पण चोख्या निळ्या संगे देव म्हणून का देवपणा विसरून. सकुबाई पंढरपुराला गेल्या त्याच्या जागेवर देव सकुबाई झाल्या. देवपणा विसरून का देवपणा धरून झाला महान पंढरीनाथ. काय सांगूया देवाची मात. देवपणा विसरून का देवपणा अंगात ठेवून आहे का नाही. देवपणा विसरला म्हणून देव. नित्य ब्राह्मण लाहे लाहे कातडी पुढती पंक्ती पैसा वया. खाई खाईनं पंक्ती बसायच्या महाराज पुन्हा. उच्चिष्टे काढिता जगन्मोहन ठाई ठाई लोकले अन्न. अन्न ब्रह्मरूप मी संपूर्ण ऐक्य रूप झाली तसे वदनी कवळ घेता नाम घ्या हरीचे श्रीहरीचे. सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म असं देव दाखवायचे की हे पूर्ण ब्रह्म आहे. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्म रूप. अन्न ब्रह्म हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्म रूप जा. अन्न ब्रह्मचे ना नाही तर ब्रह्म आता जर आता उपाशी पोथी ऐकायची ब्रह्म आत हे म्हणून चाललंय हे ब्रह्म. तर अन्न नसलं तर ऐका नाही. पण या काळात अन्नाची किंमत तितकी राहिली नाही. जुन्या काळात लय किंमत होती महाराज. लय किंमत होती अन्नाची जुन्या काळात. ठेवणी थोरपणाची उच्चिष्टे काढिता जगन्मोहन ठाई ठाई अन्न ब्रह्मरूप. 1 लक्ष ब्राह्मण 1 लाख. लक्ष म्हणजे लाख. 1 लाख ब्राह्मणाची पंगत बसायची. एक पंगत. आयशा आम्ही पंक्ती पूर्ण कोटी संख्या होता जाणं स्वर्गी घंटा वाजी. एक कोटी बा म्हणजे एवढे का मग घंटा वाजायचा. त्यावरून कळे कली. मग धर्मराज संतोष म्हणे श्रीकृष्णा तू झोपले तीर्थ विश्वंभरा विश्वेशा. तो मोचा पावायचा ते त्याला व्यासनंद शुक्राचार्य ते पाहायला आले आहे का नाही. आता ना डॉग चाललं ना माणसानं मोठा कार्यक्रम एकदा जाऊन पाहायलाच पाहिजे. तिथं गुमान लोक येतात. आता गेले सोमवारी 4 क्विंटल शाबुदाना लागला. ते बरोबर 8:30 आरती होती. 9ला पंक्ती वाजते. 7 ते गव्हाचे लागले गेल्या सोमवारी. एवढा समज अशा 4 तारखेला लागून केलं नाही सांगितलं. एक चक्कर टाकायची ना डॉग आहे का नाही. जायचं मोठा पाहायचं. हो दररोज चालू दररोज चालू आहे. महिनाभर दररोज चालू आहे. म्हणे श्रीकृष्णा ते छगन महाराज म्हणते एखाद दिवशी 1 दिवस तरी येऊन पहा. 1 दिवस तरी आपल्या डोळ्याचं पारणं फिटत तसं पाहू आहे का नाही. तो मोचा पावायचा
ते आला वेद व्यास नंदन जो योगिया माझी मुकुट रत्न चंड किरण दुसरा सूर्यच हो योग्याचा मुकुट रत्न काम क्रोध जेने जिंके काम जिंकेला क्रोध जिंकेला रंभेने नाना परी चळले परी नाही चित्त चळले मन आकळीले जाया ज्ञानेश्वरी थोवी आली कोणती नाना रंभेचे रूपे सुखी नुठीचे चिकंदर रंभेनं प्रयत्न केला रंभा नाही बरं स्वर्गातली रंभा जो चिदंबरीचा निशाकर की अपरोक्ष ज्ञानाचा समुद्र चिदंबरीचा आकाशाचा हो चंद्र की अपरोक्ष ज्ञानाचा समुद्र की शांतीचा पूर्णागर सुकृपे टवटवला असो यज्ञ मंडप द्वारक्षणे उभा राहिला श्री सु यज्ञ मंडपाच्या दरवाज्यावर उभा राहिला तो मंडप घसणी होत असे ते मार्ग दिसे जावया मुकुट लागू लागले माणसाचे वाटच नाही जायला श्री सुख विचारी मना धर्म केवळ श्रीकृष्ण ते तिचा प्रसाद मग होईल प्राप्त तरी सार्थक जन्मास जर तिथाचा आपल्याला प्रसाद मिळाला ना आता शेगावच्या मोठ्याने लोक श्रीमंत लोक पाणी लागते तितके तुकड्यासाठी नाही प्रसादासाठी आहे ना अकोले लोकमान्य टिळक आलते आणि गजानन महाराज होते तिथे तर गजानन महाराजाची सभा अशी फिरू लागली सभेच्या भोवताली टिळकाचं भाषण चाललं भाषण झाल्यावर गजानन महाराज म्हणले आशानच बेड्या पडत्यात हाताला असं म्हणले आणि एवढा भाकीचा तुकडा असा अंगावर फेकला टिळकाचे दात पडले होते पण कुटून ते आहे ना तो खाल्ला आणि त्याच भाषणावर मंडळीच्या तुरुंगात 6 महिने शिक्षा झाली ती ऐका आणि ते तुरुंगात पुण्याला ते गजानन महाराजाला समजलं गजानन महाराज पायी गेले पुण्याला एक गिलास भर दूध घेतलं आणि त्या मंडळीच्या तुरुंगात गेले आणि ते गिलास भर दूध लोकमान्य टिळकाला दिलं ते त्याने घेतलं आणि त्याने गीता रहस्य नावाचा ग्रंथ केला कुठं त्या 6 महिने त्या तुरुंगात तर अशी आख्यायिका आहे की त्या दुधाचा परिणाम ते ग्रंथ झाला गीता रहस्य श्रीकृष्णाचे ते उचिष्टे काढी पडले पत्रावळीचे पर्वत सुख योगींद्र बैसून ते तनुची तशी ते बक्षीत त्या पात्रावर बसले कुठं एक कण मुखी घालिता एक ग्रास स्वर्गी घाना घांटा घोष ऐका नाही पोपट्याचं रूप घेतलं एक कण खाल्ला घंटा वाजणं सुरूच झाला घाना 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 कदा न रे आसपासून गजर विषय झाला घंटा 1 कोटी बा म्हणजे घंटा जो वाजायचा तो सारखा वाजायला श्रीकृष्ण धर्मराज बोलत हे काय जीवन केल्या स्वर्गात घनात किमर्थ सांगे स्वामी यादवेंद्र कोटी ब्राह्मणचे एक नाद होत होता आता कदा न राय वाजता जगन्नाथानं वले नवलच झालं ना हरी म्हणे येथे तत्व जेविला असेल ब्रह्मवेत्याशी वंदिती माता ब्रह्मादिक सहस्राक्ष ब्राह्मण जे का याती मात्र ते 107 त्यातून एक वेदज्ञ ऐका आता संख्या सांगायची ब्राह्मण जे का याती मात्र ते 107 100 ब्राह्मण त्यातून एक वेदज्ञ वेदज्ञ असलं एकच योग 100 ब्राह्मणाची बरोबर कर ग्रंथत्रयी ज्ञान ज्याचे वेदज्ञ 19 गुणे बहु जो वेदार्थ करणार पंडित त्याहून अनुष्ठानिक क्रियावंत 100 गुणे आगळा असा आता आईशे अभंग छे ना सा मोठा अभंग नाथ महाराज अनुष्ठानी याहून 100 गुणे आगळा
एक इंद्रिय जी बोलिला त्यात शतगुणे विष्णू भक्त सात्वतीला जो भेद रहित निर्मत्सर त्याहून शतगुणे विषय शुद्ध एक जाणतो ब्रह्मानंद ज्याचे दृष्टी भेदाभेद कदाचित दिसेना आयसा ज्ञानी तुझे घरी तृप्त झाला आधी निर्धारी ऐके चौघेचे या थोर ब्रह्मज्ञानी आत्मूत चौघे त्या थोर ब्रह्मज्ञानी कोणते कपिल याज्ञवल्क्य सुख श्री दत्तात्रेय चौथा दे जो परिपूर्ण ज्ञानार्थ आजीतनय अवतरला कपिल याज्ञवल्क्य 2 सुख 3 दत्तात्रेय 4 नाथाच्या हरिपाठाचे 4 या सुख याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरीच झाले धर्म हरिचरण दृढ धरी जो येथे आला जी तृप्त तो मग दाखवी निश्चित म्हणून मी आले गेले तो मग दाखवा धर्मराज म्हणले मग धर्माचा धरून असत वेगे दोघे बाहेर तो रूप पालटून व्यास वेगे वेचे तुचिष्ट शिके रूप बदललं ना श्री हरी म्हणे धर्मादेव हा व्यास पुत्र महाराज सुख ऐकता धर्मे धावून शंकर चरण धरली तयाचे सुख मागे पाय करतो तो उभा देखीलाचे गमन दोघांचा आली मंत्र मी करून सत्त सवेची धर्मात भेटला धर्मी सुखाचा हस्त धरला मग मंडपात आणून बैसवला सिंहासाने सुवर्णाचे सुखाच्या सोन्याचे सिंहासनावर बसवले सुख देखताची दृष्टी आनंद ऋषीच्या पोटी मग धर्म हाती जगजेठी पूजन करवी सुखाचे असं झालं पा नाथ महाराज कोणाचे कुठे कीर्तन करायचे कोणाच्या घरी सीधा द्याला तिथं स्वयंपाक करून जेवायचे ते हरिपंडित झाला असा तुमच्यासारखा तर ते काय म्हणे हे बरोबर नाही तुम्हाला माहितीये काय कथाही एका म्हातारीचं आमंत्रण घेतलेलं आता ते घेतलं मग ते नदीकडे तिचा 1000 बाण जीव घालायचा तिचा संकल्प आहे पण 1000 बाण जीव घालायची तिच्यात ताकद नाही आहे का नाही मग हरिपंडित म्हणे जमलं नाही ते म्हणजे तू चाल आपण शिदा घेऊ तू स्वयंपाक कर आपण जेवतो बसले जेवायला उभं हरी पंडितानं त्याचं पात्र उचललं नाथाचं उचलायला गेला तर 1000 पात्र त्याच्या खाली निघले 1000 पात्र निघले महाराज आसोक संसर्ग उठला रास स्वयंने संपूर्ण झाला ते तिचा वर्ण 1600 शक्त नव्हे भीष्म निरूपी धर्माते आहेराडपी समजताते भीष्माच्या त्यासाठी ठेवले होते कुठं काही कमी रमी असलं तर सांगायचं सकल बाई सौनी मैसभेते तिचे कौतुके दाखव असुरासुय यज्ञाचे जे आले तुके सभेशी आणि दे राजे ऋषी बैसविले ठाई ठाई सभास्थानी धर्मी आहेर सिद्ध केले वस्त्राभरणाचे पर्वत पडिले मुख्य सिंहासन मध्ये घातले आग्र पूजा करावया आणि मुख्य सिंहासन मधा टाकलं कशाला आग्र पूजा करायला भीष्म म्हणे धर्मराया आचार्य ऋत्विज ऋषीवर्या यथायोग्य पाहुण्या पूजा समग्र समर्पी पुरुषा लागी सप्तभूषणी 3 वस्त्रे कनक वर्णी द्वादशांगी अलंकार देणे स्त्रिया देणे तैसेची काय काय दिलं त्यानं 7 भूषण माणसा भूषण 7 3 सोन्याचे वस्त्र ज्यात सोन्याचे धागे असे 3 वस्त्र द्वादश अलंकार देणे 12 अलंकार आणि स्त्रिया देणे तैसे सगळ्याला स्त्रियाला बी तैसे आणि पुरुषाला बी तसे आंतरवसन बहिर्वसन कंचुकी वैरणी प्रावरण पंचवशने संपूर्ण स्त्रियाला की दे का हे असे वडणी हे असे द्या म्हणे तो धर्म म्हणे करून ऐका माझ्या जनकाची या जनका आग्र पूजेचा अधिकारी देखा कोण मजरूपी धर्म काय म्हणले भीष्माचार्याला आग्र पूजा कोणाची करायची
भीष्म म्हणे पंडू सुद्धा या श्रीकृष्णाहून पाहता की ब्रह्मांड सुवतिता श्रेष्ठ नाही पण दुसरी कोणाची करता हा जलोदर गोवाचा जेनिका ब्रह्मदेवाचा बाप अपर्णा पती वंदी माता शंकर घाली लोटांगण इतराचा पाळ कोण ब्रह्मदेवाचा बाप आहे शंकर लोटांगण घालतो शक्राशी शक्रपद पादन कृपेने याने की झाली इंद्र याच्याच पुढे इंद्र आहे जो जगद मूलकंद जो त्रिभुवन मंदिर स्तंभ आहे जो विश्वंभर प्रमानंद यावून असे याच्यापेक्षा कोण मोठा आहे हृदय वैकुंठ पीठात जे विरंजीचे आराध्य दैवत अंतकरण संबळित वाद संकाधिक आत्याधरी हाच मूल मायेचा भरता हाच आनंद ब्रह्मांडाचा करता कैवल्य भांडारीचे ठेवणे तत्वता भक्ता लागी सगुण वेद पुराण आणि शास्त्र आग्रह करीती अर्थ विचित्र तो हाची जाण कोमल गात्र राजवनेत्र श्रीकृष्ण त्वंपद तत्पद आशिपद याहून वेगळा शुद्ध भूत वेदांत शास्त्र त्यागात्वा गोविंद ओळखे मीमांसा स्थापित कर्म ज्याला आचरा विश्वधर्म तो आदान पुरुषोत्तम पूर्ण ब्रह्म सर्वविषय याच्यापेक्षा मोठा कोण आहे तो हा देवाचाही देवन बळिया माझा पण नाही सगळ्या देवात मोठा देव न्यायिक मंदी करता ईश्वर दिवासना कळे स्वरूप आपा तो हाच दान श्रीकर पूर्ण अवतार परमात्मा प्रकृती पुरुषाचा ऐक्यार्थ शांती शास्त्राशे गरजे तो शराब्दीचा लामात रुक्मिणी सहित अवतरला व्याकरण शास्त्री सप्तविभक्ती नाना सूत्रे नामे साधिती तोची कंसांत केतुपती आमुक्त मूर्तत्वाशी पावला अष्टांग योगादी साधन पातंजल शास्त्री हेचे कथन तो योग साधून चरण याचे पाविजे निर्धारी सैवयासी म्हणती शिव वैष्णव म्हणती भाविती माधव सौर म्हणती सविता स्वयमेव तो हा केशव जाणता गाणपत्य म्हणती गणेश तो हा दान द्वारकाधी शाक्त म्हणती शक्ती विशेष मायाविलास हाची जाईल संताच्या हृदयाचे जीवन जो समर्थ दुष्ट भंजन तुमची दृष्टी स्वरा पूर्ण जगत घुसेन दिशा जे दुर्जन दुरात्मे पामर ते यास म्हणती कपटी दुराच्या आज जगत गुरु या देवेंद्र जो मोरार मधुसूदना हरिची या दासा हरिदाई दिशा पुढं भावे जैसा तैसा हरी जसा भाव तसा देव इंगळे बो म्हणायचे संग मंगळ नमस्कार ते टंगळ मंगळ आशीर्वाद काय जे दुर्जन दुरात्मे पामर ते यास त्या श्रीकृष्णाशी टाकून कोणाचे करशी ते पूजन आयुष्य बोलता गंगानंद सहदेवी पूजा सिद्ध केली आग्रोदकाचा भरून कलश षोडशोपचार जे विशेष पूजावया आदी पुरुष धर्मराज सिद्ध झाला सुगंध चंदन पात्र घेऊन उभा ठाकला भीमसेन सुवास पुष्पमाला धरून पार खाऊ बावडी हिरल्याची दिवई आढळ लाहे लाहे मांडी नकुळ शिरोदक व सन्निर्मळ घडी घातली तयावरी धर्म म्हणे यदुकुल तिरकाया चौरंगी बैसून मनमज्जनका पूजा घेऊ वैकुंठ नायका कर्म मोचका मुरारी पुढील कार्य जाणून साचार आग्रह न घरी श्रीकरधर पूजा सनी बैसता यादव जय जयकार आला प्रतिविंध्यादी द्रौपदीचे कुमार वेगे धरिती छत्रकामर वाळ्याचे विजने सुख करून इकडे वाळताती सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू उभा ठाकला पादुका घेऊन भीष्म विदुरादी आवडे भक्तजन उभे ठाकले आवडी वैष्णव कीर्तन करून सगळे लोक उभे आता यायच्या एखाद्याचं नाव आहे का याच्यात काही माणसं झाडून काढणार नाही सतरंजी टाकणार नाही स्वयंपाकात जाते इतकू सपूर्त होय काय हे डोकशे इकडे होय ना इकडे पाय ते पुरत आता समजत कवा कमी पडल्यावर समजत तुम्हाला लोक म्हणे तू आप शकून बोलू नको तू जेव आणि बाय तुझं वाढून घेऊन नीट घरी जाय त्या वर्गातले माणसं धरायचे कोण्या शकुनी दुर्योधन दुःशासन
ती पार याच्यात नाव यायला किती यायचं एखादं कीर्तन चालू झाले काही सामरे ढाळायले ऐका नाही काही सतंजा टाकायले काही करायले सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू उभा ठाकला पादुका भीष्म विदुराती आवते भक्तजन उभे ठाकरे आव सगळे उभे राहिले देवाची पूजा वैष्णव कीर्तन करीती हरिरंगी आनंदी नाचती विष्णू चरित्र दुर्गाची टाळ्या वाजविती आनंदे विमानी पाहती सुरव वर्षिती सोमनांचे संभार देव विमानाची दाटी पुष्पाचा वर्षावन स्वर्गाहुनी देव करिता तिथे टाकू लागले संकादिकाचे नेत्र रंजने पूर्ण भरले नाना वाद्याचा गजर होत बंदीचे नेतून शिवरणी षोडशोपचारी इंदिराकांत धर्म पूजित ते वेळे हरिचरण धरून हाती प्रेमे प्रक्षाली धर्म नृपती जे ध्वनी जाण विजी उत्पत्ती जे सदा तळ हाती सिंधू कन्या जिथून गंगेची उत्पत्ती झाली सद्गुरु शरण जाऊन ज्ञानी ओळखीचे निर्गुण या परी गोड सगुण भक्ता लागी अवतरला जो पुराण पुरुष परात्पर गुरु शरण जायला लागते निर्गुणासाठी ज्ञान संपादन करणं लागतं किती भानगडी ऐका नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया त्याला रंग नाही त्याला रूप नाही धरायला तर सापडत नाही इतके कुटाने केल्यापेक्षा योगिया मी ज्यांना ध्यानी ते सुख आसनी देव चालत्या सगळे लोक देवाच्या मागे लागले आणि देव भक्ताच्या मागे लागला लोक देवाच्या मागे आणि देव भक्ताच्या मागण्याची वास पाहिजे बाकडे चिंतिल्या रूपणे मनोरथ देव म्हणतो काहीतरी भक्तांना मागाव होते काहीच मागत नाही जे मागते ते काहीच देत याचा बी स्वभाव पाहत मागणारे देवानं मागणारे नाही देत ऐक नाही एकदा ना धरून बाबा म्हणली शांतता कपडा नाही शिव म्हणले मी म्हणलं बाबा ज्याला नाही त्याला त्या अंगात पहा कसं धरून देत ते तू नाही फसायचा ते काय म्हणले तू नाही फसायचा म्हणले फसवे काय करतो का जाऊ दे म्हणले द्यायचं काय काय का नाही हो जो पुराण पुरुष परात्पर जो 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 आनंद दुंदुबीचा कुमार अहो इतका खुसका इतका नाचता देवाचा गळाला पितांबर इतका भक्ताच्या मागे लागला काही मर्यादा असत नाही सुदामेचे पोहे खायला तर मग रुक्मिणीने हात धरला तेव्हा 2 मुठी खाल्ले आणखीन 1 मुठ घासाल तर आम्हाला तिथं भांडे घासणं लागते 2च मुठीचं काय देतात काय नाही हेरंब जन्मीचा वरण हृदय घ्यायचा केवळ ब्रह्मानंद मुरून मूर्ती बुद्धी हे सगुण श्रुती सैन्य वर्ण पूर्ण बुडे मन ज्या माझी तो अलंकार मंडित बघून खरं सांगा यशोदेच्या मागे कृष्णाच्या मागे यशोदा कृष्ण म्हणतो यशोदे गाडाकडे चाल आणि मला जेव तो छिंडायला का नाही माग अहो माग नाही गोकुळातच आला ना गोकुळात देव आणला का आला गोकुळात देव आला गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भय ते लोक घरोघरी गोकुळात देव आला आणलेला व्हायला आलेला व्हायला ऐका ना एखाद्या म्हणलं चला पोथीर आता महाराज म्हणले आता कसं करावं आता जाणच हे पण आता आपल्याला काही मन नाही पण आता नाही कसं आणले आणि आलेल्याची गोष्ट केली घराणी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्मासा त्याचा अर्थ मुकुट कुंडले सुवास्य वदन कृपा कटाक्ष करून निज भक्तनी आली तसे कपाळी मृगमदाचा तिलक अंगी केश रूपी सुरे वैजयंतीचे केदारी घारते पदक झळकत असे मनोहर पितवसन मुक्तालक पदक विराजमान उत्तरीय वस्त्र झळके पूर्ण जीवित सापळा निराळी चेरणी ब्रिगे तोडर उलटी आसुरावरी गजर करीती आई सातू यादवंद्र जगतपती धर्म राजे पूजेला श्रीकृष्ण मूर्ती वर्णिता सहस्त्रवदन शेलातच होता वेद भागला गीते गाता तया पूजिती पंडूस
वेदशास्त्र ग्रंथ पाहून ज्याचे शिंदे सदा नाही ते श्रीकृष्ण मूर्ती विलोकून ब्रह्मानंद बोलते. जे वैराग्य झाले पूर्ण भजन जे तीर्थी ती विरक्त तेही देखता द्वारकानाथ श्रमरहित झाले. जे जप तप अनुष्ठान कर्म कुशल कधीती येत नाही. जे यत्कांती वैष्णव गोवा शेवून ते हरून पाहून निवाले. ह्यालावला सौंदर्य समुद्र की आनंदाचा लोटला पूर देखता श्रीरंग पूर्णचंद्र भक्ताचे कोर वेदने. तो वैकुंठीचा नृपवर ब्राह्मण देव आतुला जो ब्रह्मानंद वेदाचे माय जो भ्रता रिंगलेचा कोट्यन कोटी मीन केतन नखावरून सांडावे ओवाळून त्याचे आपले हाती पूजन पण दोलंदन करीत असे. वस्त्रभूषणे अलंकार आरपिले 16 युगच्या कर्णासहित मन सुकुमार सुमनी चरणी समर्पी. डोळे भरून आली पाहिला तैसाचे हृदय मगरी केला. जैसा निर्वात स्थानी दीप ठेवला तो कदा काळी ना आली. ज्ञानेश्वरी निर्वातीचा दीपू सर्वात सर्वकाने संभू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप आत्मरूपी. हे बा पहिल्यानं आल्या आल्या काही पूजित कोणाच लागत नाही. कोणाच लागत नाही. इकडचं तिकडचं मग होता 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 जागेवर येते. आणि इतकं काय राहिलं की सवच सुटायच्या नादीला. किती वाजले कसं झालं म्हणजे मन इथं टिकतच नाही. त्याच्यात मग आठवत नाही दुसरं काय नाही. जैसा निर्वात स्थानी दीप ठेविला. निर्वातीचा दीप याने तरी त्याच्याकडेच घेतलं ना. याने कुठून गोळाच केलं ना. गोळाच केलं ना. आपल्या अन्नाचे पर्वत मोठाले साप दिसते. गोळाच केलं ना. गोळा केलं त्याचे ज्ञान काय कोणाच्या घरी जन्मत नाही. आणि कोण इथलं असा जन्मल्या ज्ञानी होत नसतो. असं असं गोळा करून गोळा करायचा जर आळस केला तर मग गोळा होत नाही. आहे का नाही. हे खळे मागणार लोक आता खालताना शिवरात कशाला जायचं मर म्हणून इतक्यातच. आहे का नाही. हो वस्त्रभूषणे अलंकार आरतीले 16 युगच्या शब्द आईसा पुरीला यादवेंद्र पण दुर्जन झोपले समुद्र. आता उद्याची कथा आहे. पण दुर्जन म्हणजे आज हे लाडकी बहीण म्हणजे उद्या लाडका भाऊ म्हणतील. असंच आहे ना. असं चालू राजकारण हे तेच आहे ना. आता पहिले तेच होते. दुर्जन सोपले समुद्र. आता शिशुपालाचे शिर उडविले साचा श्रीकृष्ण. उद्याच्या अध्यायात शिशुपालाचं सगळे विरोध करतील की हो पूजेच्या लायकीचा नाही. आता कशा पूजेच्या लायकीच्या ओव्या आल्या तशा उद्यात यायचे बोलले येतील. तो पूजेच्या लायकीचा नाही. काऊन गवळ्याचा आहे. पहिली गोष्ट कोणाचा आहे. गवळ्याचा आहे. कोण म्हणते गवळ्याचा आहे. एक म्हणती दांदाचा आणि एक म्हणती गवळ्याचा. हावच नाही बापाचा आकुळीचा श्रीकृष्ण. त्याचा बाप कोण याची तुम्ही पूजा करायले एवढ्याले लोक टाकून याच्या बापाचा मेळ आहे का नाही. याच्या बापाचा मेळ नाही. तो काय करतो माहितीये का तुम्हाला. चोऱ्या करतो जाड कर्म करतो. आणि याची पूजा कसं काय करायली तुम्ही. आहे का नाही. असं लोक म्हणतात. पत्ता कसा लागेल. पत्ता कसा लागेल. दुर्जन सोपले समग्र सगळं रागाला दुर्जन आलं. शेत शिव्यात येईल सगळे. शेवटी तया मोक्ष प्राप्त. तर उद्याच्या आधी 100 शिव्यात येईल. शलक्या ते सुरस कथा पंडित परिशोध अत्याचार्य करून या. श्रीधर ब्रह्मानंद जो अक्षयाभंग त्रिभुवन वंदे पांडव गुरु जगदम कुरकंद विराजे सदा स्वानंदे. आणि एक वृत्ती अशी की एवढ्या सवळ्याचा आनंद त्याला घेता आला मनच रमलं नाही. तिथं मनच लागलं नाही महाराज. मनच
आणि आता मी छोट्या मोठ्या कार्यक्रम तसंच आहे आनंदाने नाचते आनंदाने नाचते झोपती असते दोघं पंगत कोण काय ना तुला काय करायचं दुसरा म्हणतो कोणाची हे काय घेणं आहे का आपल्याला एक असं म्हणतोय एक असं म्हणतो आहे का नाही पाहत नाही असं आहे ज्याची वृत्ती त्याला मला आनंद घेऊ देत नाही विराजे सदा स्वानंदी सुरस पांडव प्रताप ग्रंथ सभा पर्व व्यासभार त्यातील सारांश यथार्थ अष्टदशात ऐकथियला स्वस्त श्री पांडव प्रताप ग्रंथ सभा पर्व टीका श्री जयपूर धर्मी पूजिला द्वारकानाथ तुका अर्थ या माझी कुंडली कवर